थंडीच्या दिवसातील खास गुजराती पदार्थ उंदियो. उंदियोतील एक घटक मेथी मुठियाचा व्हिडिओ चॅनलवर आहे. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी तो एकदा प्लीज पाहावा. प्रथम 2 प्रकारचे वाटण किंवा चटण्या केल्या आहेत. पहिल्या प्रकारची चटणी किंवा वाटण 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 1 वाटी कोथिंबीर, 1 चमचा जिरे, 8 ते 10 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ यांचे थोडे पाणी घालून वाटण किंवा चटणी तयार केली. मिक्सरमध्ये चटणी करताना 2 ते 3 बर्फाचे तुकडे घालावेत म्हणजे चटणीचा रंग हिरवा राहतो. दुसऱ्या प्रकारचे वाटण किंवा चटणी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे पांढरे तीळ, अर्धी वाटी लसूण पात, चवीनुसार मीठ यांचे पाणी न घालता मिक्सरवर भरड वाटण किंवा चटणी तयार केली. उंदियो पदार्थास नाविन्यपूर्ण करण्याचा मी येथे प्रयत्न केलेला आहे. आरोग्याच्या बाबतीत जागरूक असलेल्या लोकांनाही उंदियो पदार्थाचा आस्वाद अगदी सहजतेने घेता येईल. एका बाउलमध्ये 2 वाट्या खवलेले ओले खोबरे किंवा ओल्या खोबऱ्याचा खीस घेतला. त्यात दोन्ही प्रकारचे वाटण किंवा चटणी 2-2 चमचे घातले. चवीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकतो. 3 ते 4 चमचे लिंबाचा रस, 1 चमचा साखर, 2 चमचे बारीक चिरलेली लसूण पात, 1 चमचा पांढरे तीळ, 1.5 चमचा ओवा, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस एकत्र केले. ओल्या खोबऱ्याचा हिरवा मसाला तयार केला. उंदियो करण्यासाठी सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून पुसून फळभाज्यांचे मोठे काप आणि पालेभाजी, शेंगभाज्या निवडून घेतल्या. मध्यम आकाराच्या वांग्यांचा देठाकडील भाग चिरून काढून टाकला. वांग्यांना येथे दिसत असल्याप्रमाणे अधिक चिन्हाप्रमाणे चिरून काप दिलेला आहे. यामुळे वांग्याच्या 4 पाकळ्या किंवा फाका दिसत आहेत. त्यात ओल्या नारळाचा, ओल्या खोबऱ्याचा हिरवा मसाला भरलेला आहे. असे केल्याने वांग्यात आतपर्यंत मसाला भरता येतो आणि मसाल्याची चव वांग्याला लागते. गाजराच्या मोठ्या फोडी यांनाही दोन्ही बाजूने थोडे काप दिलेले आहेत. फ्लॉवरचे मोठे तुरे यांना तयार मसाला लावला. साल काढून काट्या चमच्याने टोचे मारून घेतलेले लहान बटाटे. लहान बटाटे नसल्यास घरातील नेहमीच्या बटाट्यांचे मोठे काप करावेत. रताळ्याचे मोठे काप केले. बटाट्यांना आणि रताळ्याच्या कापाला मसाला लावून घेतला. मसाला लावलेल्या सर्व भाज्या 10 मिनिटे झाकून ठेवल्या. तोपर्यंत एअर फ्रायर 200 डिग्री सेल्सिअस तापमानावर 5 मिनिटांसाठी प्रीहीट म्हणजेच गरम केला. प्रीहीट केलेल्या एअर फ्रायर ट्रेमध्ये पहिल्या भागात म्हणजे पहिल्या स्लॉटमध्ये मसाला भरलेली वांगी, गाजर, रताळ्याचे काप, फ्लॉवरचे तुरे ठेवले. 180 डिग्री सेल्सिअस तापमानावर 7 ते 8 मिनिटांसाठी एअर फ्राय केले. एअर फ्राय केलेल्या सर्व भाज्या एका बाउलमध्ये काढून ठेवल्या. दुसऱ्या भागात म्हणजे दुसऱ्या स्लॉटमध्ये मसाला लावलेले बटाटे आणि उरलेल्या भाज्या, कच्च्या केळ्याचे मोठे काप आणि कोनफळ किंवा गोराडूचे मोठे काप ठेवले. केळ्याचे काप आणि कोनफळाचे काप याला मसाला लावलेला नाही, त्यामुळे या मोठ्या तुकड्यांवर थोडेसे ब्रशने तेल लावले. 180 डिग्री सेल्सिअस तापमानावर 7 ते 8 मिनिटांसाठी एअर फ्राय केले. कुकरच्या भांड्यात अर्धी वाटी मटाराचे दाणे, 1 वाटी पावट्याचे दाणे, 1 वाटी तुरडाळीचे कोवळे दाणे, 1 वाटी निवडलेली वालपापडी किंवा उसावरची शेंग, अर्धी वाटी निवडलेली चपटी शेंग, महत्त्वाचा घटक सुरती पापडी, 1.5 वाटी निवडलेली कोवळी सुरती पापडी. सुरती पापडीचा रंग थोडा पांढरट असतो. पाव वाटी पाणी आणि अर्धा चहाचा चमचा मीठ घालून कुकरमध्ये 1 शिट्टी करून शिजवून घेतले. मोठ्या कढईत 4 चमचे तेल गरम केले. 2 चमचे ओवा आणि तयार कोरडे वाटण किंवा चटणी 2 चमचे घालून परतले. 1 चमचा ताज्या ओल्या हळदीचा खीस घालून एकत्र केले. शिजवलेल्या शेंगभाज्या घालून अर्धा मिनिट परतले. एअर फ्राय केलेल्या सर्व भाज्या एकावर एक थर दिल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवल्या. 1.5 चमचा ओली हिरवी चटणी आणि ओल्या खोबऱ्याचा मसाला घालून हलक्या हाताने वरच्यावर मसाला पसरवला. 1.5 वाटी गरम पाणी घालून कडा मोकळा केला. कढईखाली जाड बुडाचा लोखंडी तवा ठेवला. मध्यम आचेवर 2 मिनिटांसाठी कढई झाकून ठेवली. 2 मिनिटांनी झाकण उघडून मेथी मुठिया घालून 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून ठेवले. 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण उघडले. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. गरमागरम उंदियो खाण्यासाठी तयार. उंदियोची खासियत म्हणजे प्रत्येक भाजीचे मोठे काप असल्याने प्रत्येकाची वेगळी चव आपणास जाणवते. पारंपरिक उंदियोसाठी भरपूर तेल वापरले जाते. सर्व भाज्या तळून घेतात. तसेच भाजी परतण्यासाठीही तेल भरपूर वापरले जाते.
एअर फ्रायरमुळे अगदी कमी तेलातील त्याच चवीच्या उंदियोचा अगदी सर्वजण मनमुराद आनंद लुटू शकतो. एअर फ्रायर ज्यांच्याकडे आहे त्यांनी नक्की एकदा तरी या पद्धतीने उंदियो करून बघा. रेसिपी आवडल्यास प्लीज हाईप, लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.